तर अजितदादांना तेव्हा काकांमध्ये देव दिसायचा, आता नवीन देव शोधतायत असं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय. अजित पवारांना देवदर्शनाचा फायदा कधीच होणार नाही असं गोरंट्याल यांनी म्हटलंय. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत असंही कैलास गोरंट्याल म्हणाले. तुम्ही विरोधी पक्षाचे निधी देणार नाही असं अजित पवार यांनी म्हटल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलंय. त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले. या संपूर्ण घटनेकडे कसं पाहता, कारण ते म्हणतात की विधानसभेमध्ये आम्हाला चांगलं यश मिळावं यासाठी आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं. एक मला अजित पवार आणि मुनगंटीवार यांचा एक डायलॉग आठवतोय. मुनगंटीवारने असं बोलत असताना मजाकमध्ये बोले की अजितदादा तुम्हाला काय कमी, देवाने तुम्हाला काही कमी केले नाही, पण अजितदादा बोले मला देव नाही, मला माझ्या काकाने दिलं. काका म्हणजे सन्मान्य पवार यांनी दिला असता त्याचा अर्थ आहे. आता ठीक आहे, आता काका म्हणजे त्यावेळी त्यांना देव होते, आता नवीन देव शोधतात त्याला. नक्कीच, पण याचा फायदा होईल का? त्याचा फायदा त्यांना कधी होणार नाही. हे बघा, प्रचंड नाराजीची लाट जी आहे त्याचे मुख्य सूत्रधार तेच आहे. नक्कीच निधी वाटप होतोय आमदारांना, ते आम्हाला देत नाही आम्हाला. ठरवून सांगतात की तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहे, आम्ही तुम्हाला निधी देत नाही, डायरेक्ट बोलतात. आणि आम्ही पण काय त्यांच्या अपेक्षावर नाही आहे. जनता जनार्दनमध्ये जाणार आहे आणि विधानसभामध्ये महाविकास आघाडी प्रचंड मताने निवडून येणार आहे. आणि यांचे जेवढे पोल आम्ही खोलतो ना, आज बघितलं 2 पोल खोलले, म्हणून त्यांच्यावर एक शेर याद होतं, एक ही उल्लू खाफीता बर्बादे गुलिस्तान के लिए, यहाँ हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्तान का क्या होगा. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.